नो नॉच, नो डायनॅमिक आयलँड, नो चार्जिंग पोर्ट, फक्त काच आणि मेटलचा एक अखंड तुकडा. हा आहे ॲपलचा नवीन आयफोन 17. ॲपल याला स्मार्टफोनचं भविष्य म्हणत आहे. आणि खरं सांगायचं तर हातात घेतल्यावर हा फोन भविष्यातूनच आल्यासारखा वाटतो. पण गेल्या 7 दिवसांपासून हा फोन वापरल्यानंतर मला यात काही अविश्वसनीय गोष्टी सापडल्या आहेत आणि काही प्रचंड त्रासदायक बग्स सुद्धा. तर मग 1.5 लाखांपेक्षा जास्त किंमत असलेला हा आयफोन 17 खरंच तेवढा योग्य आहे का? तुम्ही तुमचे पैसे यात गुंतवावेत की नाही? चला जाणून घेऊया. सुरुवात करूया त्या गोष्टींपासून ज्या तुम्हाला हा फोन घेण्यासाठी प्रवृत्त करतील. सगळ्यात आधी ही स्क्रीन. अंडर डिस्प्ले कॅमेरामुळे तुम्हाला पहिल्यांदाच एक खरीखुरी अखंड फुलस्क्रीन मिळते. यावर व्हिडिओ पाहणं किंवा गेम खेळणं हा एक अद्भुत अनुभव आहे. डायनॅमिक आयलँडला अखेरचा निरोप. आयफोन 17 प्रोचा कॅमेरा आतापर्यंतचा सर्वोत्तम आहे. यात एक नवीन डायनॅमिक टेलिफोटो लेन्स आहे जी तुम्हाला 10x पर्यंत जबरदस्त ऑप्टिकल झूम देते आणि आईच्या मदतीने लोलाइट फोटोग्राफी एका वेगळ्याच स्तरावर पोहोचली आहे. कंटेंट क्रिएटर्ससाठी ही एक पर्वणी आहे. आणि हो, चार्जिंग पोर्ट नाही. सुरुवातीला विचित्र वाटतं, पण याची सवय झाल्यावर खूप सोपं वाटतं. नवीन मॅगसेफ 3 चार्जर खूप फास्ट आहे आणि वॉटर रेझिस्टन्स आता पूर्वीपेक्षाही उत्तम आहे. हे डिझाईन खरंच खूप फ्युचरिस्टिक वाटतं. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीसोबत काही वाईट गोष्टीही येतात आणि आयफोन 17 सोबत त्या थोड्या जास्तच आल्या आहेत. ॲपलचं पोर्टलेस स्वप्न हे आपलं रोजचं दुःस्वप्न बनू शकतं. पहिली अडचण, तुमच्या जुन्या मॅगसेफ किंवा की चार्जरने हा फोन खूप हळू चार्ज होतो. दुसरी अडचण, मोठी फाईल जसे की 4K व्हिडिओ कॉम्प्युटरवर ट्रान्सफर करायची असेल तर आता फक्त वायरलेसचा पर्याय आहे जो खूप वेळ घेतो. वायर्ड कनेक्शनची ती स्पीड आता नाही. तिसरी अडचण, थर्ड पार्टी ॲक्सेसरीज. सध्या एक मोठा गोंधळ आहे. अंडर डिस्प्ले कॅमेरा हे एक भारी तंत्रज्ञान आहे, पण ते अजून फर्स्ट जनरेशन आहे. दिवसाच्या प्रकाशात सेल्फी चांगले येतात, पण थोड्या कमी प्रकाशात फोटो आयफोन 16 पेक्षा थोडे सॉफ्ट किंवा अस्पष्ट येतात. परफेक्शनिस्टसाठी ही एक मोठी गोष्ट आहे. आणि हो, नवीन 19 मध्ये काही बग्स आहे. काही ॲप्स क्रॅश होतात आणि सुरुवातीला बॅटरी ड्रेनची समस्या जाणवत आहे. हे सॉफ्टवेअर अपडेटने कदाचित ठीक होईल, पण आजच्या तारखेत हा एक प्रॉब्लेम आहे. तर आता सर्वात मोठा प्रश्न, तुम्ही आयफोन 17 घ्यावा की नाही? हू शुड बाय? जर तुम्हाला सर्वात नवीन आणि फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी हवी असेल आणि सुरुवातीच्या त्रासांशी जुळवून घेण्याची तुमची तयारी असेल, जर तुमच्यासाठी कॅमेरा सर्वात महत्त्वाचा असेल आणि 10x झूम तुमच्या कामासाठी आवश्यक असेल, हू शुड नॉट बाय? जर तुम्ही मागच्या 2 वर्षांतील आयफोन वापरत असाल तर पोर्टलेस डिझाईनचा त्रास आणि किरकोळ बग्स पाहता हे अपग्रेड तुमच्यासाठी तितकेसे फायदेशीर नाही. जर तुम्हाला एक असा फोन हवा असेल जो जस्ट वर्क्स परफेक्टली आणि तुम्हाला कोणत्याही नवीन त्रासात पडायचं नसेल, या लोकांनी काही महिने थांबावं किंवा पुढच्या 17s मॉडेलची वाट पाहावी.